सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला, आज सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सकाळच्या चहापासूनच व्हिडिओ सुरू करत आहे. ज्यांना कोणाला चहा प्यायची सवय असेल त्यांच्यासाठी तर सकाळचा चहा हा अगदी टॉनिकचंच काम करतो. तर माझंही तसंच आहे. सकाळचा चहा घेतल्याशिवाय तर मला काही कामच उरकत नाही. आंघोळ केली की आधी मी चहा ठेवते आणि चहा घेते. तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला. आज एक मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ते म्हणजे फुलगोबीचे पराठे. तर फुलगोबी मी रात्रीच किसून ठेवली होती. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 2 सिक्रेट मसाले घालायचे आहे, म्हणजे मॅगी मसाला घालायचा आहे. 1 ते 1.5 चमचा मॅगी मसाला घालायचा आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि आमचूर पावडरसुद्धा थोडंसं घालायचं आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. तर एवढे मसाले घालायचे आणि खूप छान लागतात हे पराठे. एकदा नक्कीच बनवून बघा आणि सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हवा तर यामध्ये थोडंसं पनीरही घालायचं. पनीर घातल्याने एकच नंबर टेस्ट लागते. पण आता सध्या माझ्याकडे काही पनीर अवेलेबल नव्हतं म्हणून मी असेच बनवले, पण असेही बनवले तर खूपच छान टेस्ट लागते. मग ज्याप्रमाणे आपण आलूचे पराठे बनवतो की नाही त्याचप्रमाणे पुरण भरून याचे सुद्धा पराठे बनवून घ्यायचे आहे. तर पहा, कणिक थोडीशी सैलसरच भिजवायची, नाही तर हे फुटू लागतात, म्हणजे मग पुरण बाहेर यायला लागते. त्यासाठी कणिक थोडीशी सैलसर भिजू घालायची आणि याचे पुरण भरून पराठे लाटून घ्यायचे आहे. एकच नंबर लागतात हे पराठे. आलूचे पराठे तर आपण बऱ्याच वेळा बनवतच असतो, पण आता हिवाळ्यामध्ये खूप ताज्या ताज्या भाज्या मिळतात. मग वेगवेगळे पराठे ट्राय करायला पाहिजे आणि तसेही पराठे खूपच टेस्टी लागतात. त्यामध्ये जास्त तामझामही नसतो आणि हेल्दीसुद्धा असतात आणि खायलाही टेस्टी असतात. मग दोन्ही बाजूने पराठा शेकून घ्यायचा आहे आणि याला तुम्ही तेल किंवा तूप लावून शेकून घ्या. मी तेलच लावलेलं आहे. तूप लावलं तरीही छान लागते, पण मी सध्या तेलच लावलेलं आहे. दोन्ही बाजूने शेकायचं आणि बघा मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा. असे तर मुलं काही फुलगोबी म्हणजे फ्लावरची भाजी माझ्या घरामध्ये खातच नाही. मग फ्लावर मी अशा प्रकारे त्यांना खाऊ घालत असते, कारण की हिवाळ्यामध्ये खूप ताजी ताजी फ्लावर मिळते आणि त्यामध्ये एकही किडा नसतो. म्हणून मी फक्त हिवाळ्यातच फ्लावर आणते. बाकीच्या दिवसात मी फ्लावर अजिबात आणत नाही. त्यानंतर आम्ही रोज जे ज्यूस पितो ते ज्यूससुद्धा बनवून घेतलं आणि पहा मस्त पराठे बनवून तयार आहेत. आणि आमच्या समोरच्या घरामध्ये एक लहान बाळ राहते, तर त्याची आई रोज त्याच्या बहिणीला घ्यायला जाते, तर त्याला माझ्याकडेच ठेवून जाते आणि खूप छान खेळतो तो आमच्याकडे. अगदी 1.5 वर्षाचाच आहे, पण खूप छान रमलेला आहे. तर त्याच्यासोबतही असा माझा अर्धा तास कुठे निघून जातो कळतच नाही. आणि असेही लहान मुलं घरात असले की घराचं वातावरण अगदी आनंदमय असतं. त्यांच्यासोबतच खेळावं वाटतं, म्हणून तोही माझ्या घरी आला की मी अगदी त्याच्यासोबतच खेळत बसते. सगळे कामं विसरून जाते आणि तो सुद्धा खूप क्यूट आहे आणि माझ्या मागे मागेच फिरत असतो आंटी आंटी म्हणून. तर मला सुद्धा खूप छान वाटते. तर चला, असो आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स एंड बाय. अच्छे से किसी करो आंटी को. देखो नहीं करेगा. आंटी को किसी कर दो. देख बाबू, आंटी को किसी करो. किसी करो आंटी को. प्यारी कर दो, प्यारी प्यारी कर दो. ओ कैसे करते हैं प्यारी? दोनों हाथ से, दोनों हाथ से प्यारी कर दो आंटी को. बाबू टीवी देखने में गुम है आज. तारक मेहता देख रहा है बाबू, तारक मेहता है ना. बाय कर दो, बाय बाय कर दो. बाय. देखो कैसे बाय कर रहा है. बाय कर दो, बाय करो.